पहिला मुद्दा तर आपण म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांना गोल्ड स्टँडर्ड हवं होतं आणि ते त्यांनी एम्फॅटिकली सांगितलं, अगदी स्ट्रॉंगली सांगितलं. दुसरा मुद्दा ज्याच्यावर मी भर दिला होता त्याच्यावर मी आता येतो की एक्सचेंज स्टँडर्ड, एक्सचेंज रेट कसे ठरवतात. एक्सचेंज रेट म्हणजे पण एक्सचेंज रेट विनिमय दर कसा राहायचा किंवा अमेरिकन डॉलर आहे या किती रुपये द्यावे आणि अमेरिकन डॉलर आपण विकत घ्यावा, हे म्हणजे त्याला आपण विनिमय दर म्हणतो मराठीमध्ये किंवा एक्सचेंज रेट म्हणतो. आता हे ठरवणं फार जिकिरीच असेल, तसं काही सरळ साधी बाब नाही. पण गोल्ड स्टँडर्ड मध्ये हिशोब क्लिअर होता. वजन करा, मी सांगितलं डॉलरचं वजन किती आहे, पाऊंडचं वजन किती आहे, 20 ग्राम. रुपयाचं वजन किती आहे, उदाहरणामध्ये सांगितलं होतं 10 ग्राम. मग तो एक्सचेंज रेट झाला की 2 रुपये इज इक्वल टू 1 पाऊंड. तर ते सोपं होतं. परंतु जेव्हा हे स्टँडर्ड्स बदलले आणि पेपर गोल्ड किंवा SDR वगैरे ह्या गोष्टी असतील त्याच्यावरून आणखी काही सूत्र बदलली. पण आता देशात आपल्याला माहिती आहे की 2 पद्धती आहेत एक्सचेंज रेटच्या. एक त्याला मी म्हणेन फिक्स्ड रेट, दुसरा फ्लोटिंग रेट. आता फिक्स रेट ठरलेलं असते. काय आहे की आज समजा एक 83 रुपये इज इक्वल टू समथिंग लाईक $1. तर हा एक्सचेंज रेट आहे, 2 कंट्रीजने ठरवलेला आहे, मॅथमॅटिक्स फिक्स झाला. पण फ्लोटिंग म्हणजे काय की डिपेंड्स अपॉन द प्ले ऑफ डिमांड अँड सप्लाय. Demand supply play their role. Something like the children play their game. Something त्याप्रमाणे हा डिमांड सप्लायचा खेळ जो आहे हा सातत्याने घडत असतो जगभरामध्ये. Other things remaining same. If the supply rises, then the price comes down. अशा प्रकारे आहे. सप्लाय डिमांडनी जो ठरवला जातो त्या एक्सचेंज रेटला आम्ही फ्लोटिंग रेट म्हणतो किंवा बदलत्या स्वरूपाचा. ते आता बऱ्याच देशांमध्ये हा फ्लोटिंग रेटच अस्तित्वात आहे आणि त्याच्यामध्ये कशा रीतीने ते ठरवलं जावं त्याची सूत्रही आहे. पण बाबासाहेबांना जे त्यावेळेला दिसलं ते बघा किती महत्त्वाचं. मी 5 कमिटीचा उल्लेख केला. कुठल्या 5 कमिटीज? पॉवर कमिटी मी सांगितलं आपल्याला, तिच्यामध्ये एक कमिशन सांगितलं, मी आपल्याला स्मिथ कमिटी सांगितलं, मी आपल्याला हिल्टन हँड कमिशन सांगितलं. या कमिटीच्या माध्यमातून एक्सचेंज रेट ठरवले जायचे. त्या स्मिथ कमिटीने सांगितले की या देशामध्ये 1 रुपया म्हणजे 2 शिलिंग असा एक्सचेंज रेट असा. स्मिथ कमिटी वॉज अ कमिटी ऑफ 1919 आणि बाबासाहेबांचं प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यावेळेला ते इट वॉज इन पाईपलाईन. 23ला ते आला आपल्याला माहिती आहे. कामकाज बरंचसं अगोदरच झालं होतं. बाबासाहेबांच्या अनेक ग्रंथांचं कामकाज हे अगोदरच कसं झालं होतं हा देखील फार मोठा इतिहास आहे. आपल्याला एखादा अर्थशास्त्राचा माणूस किंवा कोणी एखादा आपल्याला असं सांगेल की बाबासाहेबांच्या डिग्र्यांचा पाऊस पाडला म्हणजे अक्षरशः पाऊस पाडला नाही. पण बाबासाहेबांनी जेवढ्या डिग्र्या त्याचा कालावधी होता असाच. 1 डिग्री मिळवायला जर एखाद्याला काहीतरी 5 वर्ष लागतील तर बाबासाहेबांनी 2 वर्ष मिळवली. अशा प्रकारचे ते बाबासाहेबांचं एकंदरीत हे होतं. ते कशामुळे होतं की त्यांनी बरंचसं जे काही त्यांचं अर्थशास्त्रातील अध्ययन होतं, अध्यापन तर होतं शिकण्या कॉलेजमध्ये असताना, त्याची एक आठवण थोडक्यात सांगेल. पण बरंचसं जे ते शिकले अर्थशास्त्र मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकले आणि त्याच्यामुळे त्यांनी स्ट्रॉंगली सेलिंगपणाला सांगितले की सर आय डिझायर टू अटेंड युअर PhD स्टुडंट्स क्लास दो आय एम स्टुडंट ऑफ MA. आंबेडकर दिस इज नॉट पॉसिबल. म्हणजे सर माझं जे काही नॉलेज आहे MAचं हे मी एल्फिन्स्टन कॉलेजलाच कम्प्लीट केलेलं आहे. मेजर महाराष्ट्रातला एल्फिन्स्टन आणि सिडनी त्या काळात आणि आजची अगदी प्रगल्भ असून अगदी महाविद्यालय अगदी प्रगल्भ ज्ञानालयाने म्हणेल. तिथे बाबासाहेबांनी ते वाचन केलं. सिडनी कॉलेजमध्ये असताना त्याचा पिरियड होता 1 वर्ष 5 महिन्याचाच होता सर. त्याच्यामध्ये त्यांनी वाचनच केलं, भरपूर वाचन केलं. कारण पैसे संपले होते, फेलोशिप संपली होती, कोणाचे लोक होत होते, आंबेडकर नाव डिसकंटिन्यू. ते आधी इकडे मुंबईमध्ये आले, सिडनी कॉलेजची जाहिरात निघाली, अर्ज केला. ते जवळजवळ 18 त्याच्यामध्ये वेगवेगळे तज्ञ लोक होते. पण एकापेक्षा मोठे असे पारशी, गुजराती, काही
पॉइंटर्स पण होते. तर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही अर्ज होता त्याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या होत्या की माझं काय क्वालिफिकेशन आहे, मी काय करू शकतो, किती विषय, त्याचं सिलेक्शन झालं ती गोष्ट वेगळी. पण सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेबांनी त्यांचं जे काही अर्थशास्त्राचं ज्ञान मिळवलं होतं ते बरंचसं त्यांनी मुंबईच्या या 2 कॉलेजेसमधून मिळवलं. BA करत असताना एलफिल्स्टन कॉलेजमधून आणि सिडनम कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असताना बाबासाहेब सिडनमच्या लायब्ररीत बसायचे. काही ग्रंथ बाबासाहेबांचे आम्ही बघितलं. सिलिंगमधली पुस्तकं मी स्वतः बघितली, त्यांचे PhD घ्यायचं अजूनही आहे सिडनम कॉलेज. काहींच्यामध्ये मी आमचे एक मित्र बंगलोरच्या इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर त्या माझे मित्र आहेत तिथे आले होते, तेव्हा मी कायदे सर मी तुमच्या सिडनमच्या लायब्ररीमध्ये बसलो. मला या गोष्टीची उत्सुकता की बाबासाहेब इथले काही ग्रंथ वाचत होते आणि ते काय करत होते त्याच्यात ते मार्किंग करत होते. म्हणजे मला एक असं जाणवलं की बाबासाहेब आंबेडकरांनी काही वाचलेली पुस्तक ते सेलिंगमन वगैरे बरेचसे काही असतील, डायरेक्टर असतील किंवा नंतर तुमचं जे कोणी बाकीचे असतील ते, पण ते मार्क केलेले म्हणे असे काहीतरी दिसले. आणि मला असा एकत्रित माझा असा अंदाज आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं ते हँडरायटिंग असू शकतो. कारण ती सवय होती बाबासाहेब आंबेडकरांची, ते वाचायचे, ते अंडरलाईन करायचे, तिकडे डोक्यात बसायचे. तर सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेबांचं बरंचसं नॉलेज, तिथे बरंचसं त्यांचं ज्ञान जे आहे या महाविद्यालयात शिकत असताना आणि शिकवत असतानाच झालं. आणि म्हणून ते त्यांच्या विज्ञानाने अगदी ते नटलेले होते असं ते म्हणे. व्यक्तिमत्व अत्यंत राजपिंड व्यक्तिमत्व आणि या डिग्रीने त्यांचं व्यक्तिमत्व खुलून दिसून आलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती. तर तो मुद्दा बाजूला ठेवू आपण. त्या स्मिथ कमिटीने सांगितलं वन इज टू टू शुड बी रेशिओ. तर आंबेडकर म्हणाले की याच्यामध्ये भारत याची लूट. ही वॉज नॉट कन्सर्न बेसिकली फॉर द डाउन ऑफ अनटचेबल ऑफ श्री अँड शुगर. फॉर इन द होल कंट्री वॉज देअर ॲट दिस. ते म्हणाले की मी प्रथम भारतीय आहे आणि मी शेवटी म्हणे आय एम इंडियन फर्स्ट अँड आय एम इंडियन लॉस्ट. मी जे केलं भारतासाठी केलं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं सरळ सरळ की हा एक्सचेंज रोड जो आहे हा आम्हाला मान्य नाही. पण का मान्य नसावा? आता त्यावेळेचे शिलिंग आणि पेन्स पाऊंड वगैरे फार उच्च दर्जाचे होते. तर ते डिडेंटॉन स्मिथ कमिटीने 1919ला सांगितलं की भारतासाठी 1:2 शुड बी द एक्सचेंज रेशिओ. म्हणजे 1 रुपयाबरोबर 2 शिलिंग असं ते सरळ साधे भाषेमध्ये. ते बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नाही. ते म्हणजे याच्यामुळे भारताची लूट होईल. कशी लूट होईल ते म्हणाले की भारत हा एक अंडर डेव्हलप्ड देश आहे. याची आर्थिक व्यवस्था बरोबर आहे, याचं अर्थशास्त्र बरोबर नाही. म्हणजे असं की पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, त्यावेळेला अनेक प्रॉब्लेम्स होते. रिस्ट्रक्चरिंग करायचं होतं संपूर्ण देशाचं. त्यावेळेस इकॉनॉमिक प्लॅनिंग हे सुरू झालं नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये या देशाचं रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या अनडेव्हलप्ड देशामध्ये जास्तीत जास्त आपल्याला आयात करायची असते. आयात म्हणजे काय? इम्पोर्ट करायचं. काय इम्पोर्ट करायचं? कारण भारतामध्ये त्यावेळेला फिनिश फूड ज्याला आपण तयार वस्तू म्हणतो त्या भारतात तयारच केल्या जातात. मेजर थिंग्स सी बॉम्बे वॉज द सेंटर फॉर रॉ मटेरियल अँड मँचेस्टर वॉज देअर. मँचेस्टर मधून ते फिनिश फूड्स यायचे भारतामध्ये, त्या बोटीने यायच्या, कशा यायच्या, काय यायचे. पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं म्हणणं असं जेव्हा तिकडून इम्पोर्ट केल्या जातात त्या वस्तू, तेव्हा मग जर हा एक्सचेंज रेट असला तर भारताला जास्त भूदंड द्यावा लागेल, भारतीय व्यापाऱ्यांना भूदंड द्यावा लागेल. मग ते प्राइसेस वाढवतील आणि त्याचा भूदंड सर्वसामान्य लोकांनाही बसेल. म्हणून त्यांनी सांगितलं की हा एक्सचेंज रेट शुड बी 1:1.6. ही ऐतिहासिक बाब आहे. आणि नंतर त्या हिल्टन अँड कमिशनने सुद्धा ते मान्य केलं की एक्सचेंज रेट शुड नॉट बी 1:2, इट शुड बी 1:2, काय म्हणणार 1:4 असावा और 1:6. हे सगळं हे सगळं महाराष्ट्र शासनाचा 6 नंबरचा वॉल्यूम आपण बघायचं पूर्ण अर्थशास्त्रच भरलेला आहे आणि अप्रतिम असा तो ग्रंथ आहे. त्याचं मराठी भाषांतर पण केलेलं आहे. आमचे जवळचे मित्र आणि याच त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे नागपूरला वर्ध्याला, ते मिस्टर मधुकर कासारे, त्यांनी त्याचं मराठी भाषांतरही केलेलं आहे. जवळचे मित्र आहे. तर सांगायचं असं की हा जो एक्सचेंज रेट आहे तो बाबासाहेब हिल्टन अँड कमिशन ही सुद्धा त्याला मान्य केली. कारण त्यावेळेला हिल्टन अँड कमिशन आलं भारतामध्ये 1925ला,
इंटरनेट कमिशनने अनेकांची साक्ष घेतली. त्याचे बरेचसे नंबरचे बाहेर पण एक मुखर्जी नावाचे इंडियन होते. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ त्यावेळेला नावारूपाला येत होता, नावारूपाला आलेला होता. When it was published in 1923, the first volume. Second volume could not come because it did not get time. आपल्याला सांगू बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथाची प्रत त्या मेंबर्सकडे होती आणि ते कमिशनच्या याच्यासाठी पुढे पुढे चालले होते. त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय राहणार भारतीयांनी की इंटरनेट कमिशन, ज्याचं एक फार मोठं नाव आहे, त्या कमिटीच्या मेंबरच्या हातात करण्याचे प्रॉब्लेम होती आणि त्याच्यावर ते भाष्य करणार होते. बाबासाहेबांचा त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इंटरव्ह्यू घेतलेला आहे, त्यांची साक्ष घेतलेली आहे. त्या साक्षेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत आपल्याला त्या साऱ्या खंडात जर बघितलं तर साधारणपणे 40 ते 50 पानांची ती साक्ष आहे. त्याच्यामध्ये अनेक बाबींचा उहापोह आहे, पण प्रामुख्याने 2 गोष्टीचा आहे की एक्सचेंज रेट हा भारतासाठी फायदेशीर असावा आणि त्याचबरोबर एक्सचेंज स्टँडर्ड सुद्धा भारतासाठी हे फेवरेबल असावं. मग भारतासाठी गोल्ड स्टँडर्ड हे योग्य राहील आणि विनिमयामध्ये 1:1.6 हे योग्य राहील आणि त्या कमिटीने सुद्धा केन्स बोलताना त्यांची कामी नथिंग विल स्टेबिलाइज रुपी अनलेस वी स्टेबिलाइज इट्स पर्चेसिंग पॉवर. स्ट्रॉंगली सांगितलं केन्सला. आणि म्हणून आम्हाला याच्यामध्ये स्टेबिलिटी पाहिजे. आय वॉन्ट दॅट इंडियन रुपी शुड बी फुल्ली स्टेबिलाइज. इफ इट इज अनस्टेबल देर विल बी प्रॉब्लेम्स. आणि आज आपण पाहतो इंडियन रुपी हा अनस्टेबलच आहे. तो असं आंबेडकरांच्या ग्रंथांचं महत्व अनन्य साधारण आहे. खूप बोलता येईल त्याच्यावरती आणि त्याच्यावरती अनेक लोकांचे प्रतिक्रिया आल्या आहेत, अनेक मान्यवरांच्या. आणि मान्यवरांमध्ये मी सगळ्यात जास्त मान्यवर कोणाला मानेल, आपल्याला शिक्षण क्षेत्रात सगळ्यांनाच माहिती आहे. आमच्याकडे 2 प्राचार्य बसलेले आहेत. सगळ्यात जास्त महत्वाचे व्यक्ती कोण असते एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या विद्यार्थ्याचे? त्याचे शिक्षक, त्याचे मार्गदर्शक. तर त्यांच्या मार्गदर्शकांनी, त्यांचे 2 मार्गदर्शक होते. PhD साठी कोलंबिया विद्यापीठाचे सेलिंगमन आणि दुसरं जे होतं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, म्हणजे ज्याच्यामध्ये DSc केलं, ते कोण होते? एडविन कॅनन. तर त्यांचं काय म्हणणं होतं ते थोडक्यात एकच ओळ उचललेली आहे त्या 6व्या खंडातली. त्यामुळे कोटेशन्स होते त्या वाचण्याच्या खाली. म्हणून मी मला जे म्हणतो एडविन कॅनन्स व्ह्यू, आंबेडकर हिट्स ते प्रॉब्लेम बद्दल बोलतात. आंबेडकर हिट्स सम नेल्स व्हेरी स्क्वेअरली ऑन हेड. आय हॅव फाउंड स्टिम्युलेटिंग फ्रेशनेस इन हिज व्ह्यूज अँड विजन्स. म्हणजे असं की त्यांनी बरोबर जिथे भिंतीच्या ज्या भागामध्ये खिळा मारायला पाहिजे ती बरोबर तीच जागा पकडली, खिळा मारला आणि बरोबर तो प्रॉब्लेम जो देशाचा होता त्या देशाला प्रॉब्लेम आला. काही मुद्द्यांशी ते सहमत नव्हते. काही मुद्दे त्यांनी सांगितले की हे अत्यंत प्रखर टीका झालेली आहे ब्रिटिश गव्हर्नमेंटवर, काही मुद्दे चेंज करायचे होते. त्यावेळेला ते जर्मनला गेले होते. मी सांगितलं इंडोवाली करण्यासाठी. दॅट वॉज इंटरेस्टिंग स्टोरी. ते कॅननने त्यांना सांगितले की आंबेडकर यू टू कम दॅट इमिजिएटली टू लंडन. सगळं रिव्हिजन्स आर कॉल्ड फॉर अँड यू टू. पण त्याच्यामध्ये मार्जिनल चेंजेसच होते. तेव्हा जी टीका बाबासाहेबांनी केली होती त्याच्यामधली अशी काही फार मोठी जहाल अशी टीका नव्हती. मार्जिनल चेंजेस केले पण अशा रीतीने हा व्ह्यू जो होता त्यांचे DSc गाईड एडविन कॅनन वॉज स्कॉलर इकॉनॉमिक्स ऑफ दॅट टाइम. त्याची 3 ते 4 पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये आली आहेत. सिडनॅपच्या लायब्ररीची बरीचशी पुस्तकं बाबासाहेब आंबेडकरांनी करते. आता कोणती केली वगैरे हे मला इथे सांगता येणार नाही. पण जुन्या काळात जिथं सेलिंगमनचं त्याच्याशिवाय कोण परचेस करायचं? सेलिंगमन जो PhDचा गाईड होता त्यांचं पुस्तक. त्या सेलिंगमननी काय म्हणावं बाबासाहेबांच्या त्यांच्या PhD ग्रंथाबद्दल? तर त्यांनी असं म्हटलं होतं की the lessons derived from his PhD work are applicable to other countries as well. आपण असं म्हणतो बाबासाहेबांचे विचार हे त्या काळात लागू होते, आजही लागू आहे. पण हे म्हणाले गाईड म्हणलं की त्यांचे लेसन जे त्यांनी डिराईव्ह केले ते इतर देशांना सुद्धा लागू आहेत. याच्यापेक्षा मोठा गौरव कोणाचा होऊ शकेल एखाद्या शिक्षकाने केलेला गौरव एखाद्या विद्यार्थ्याचा
की आंबेडकरांनी जे विचार मांडले ते भारतासाठी फक्त नव्हते, इतर देशांना सुद्धा लागू करावे इतके ते महत्वाचे होते. नो वेअर टू माय नॉलेज has such a detailed study of underlying principles been. माझ्या मते एवढा सखोल अभ्यास या विषयाचा म्हणजे फिजिकल इकॉनॉमिक्सला आतापर्यंत झालेला नाही. हे गाईडचं म्हणणं. आणि गाईड कोण होता? अमेरिकन होता. E.R.D. सेलिंग म्हणून. आणि तेच म्हणून यांनी पण मांडले. कसं त्यांनी बरोबर त्या ठिकाणी हाताची खेळाबरोबर ठेवला. आज जगातील जर सर्वात मोठा अर्थतज्ञ जर कोणी असेल आज कम्युनिटी हिस्ट्री कोण असेल? अनेक असतील, पण माझ्या मते अमर्त्य सेन जो आहे हा भारतरत्न मिळवलेला, हा नोबेल प्राइज मिळवलेला, 1918 नोबेल प्राइज मिळाला हा अर्थतज्ञ. त्यांचं सरळ सांगितलं की अर्थशास्त्रामध्ये प्रचंड मोठं काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की माय फादर इन इकॉनॉमिक्स. आणि तो अर्थशास्त्रज्ञ आज जिवंत आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला माहिती झालं असेल, आपण वय झालं असेल माझ्या कल्पनेप्रमाणे 90% नक्की केलं असेल. त्यांनी अनेक अगदी बाबी भरपूरच मांडलेल्या आहेत. हे आम्हाला असेल त्याच्या इथे जायची गरज नाही. एक उदाहरणार्थ उल्लेख एका इंडियन पॉलिटिशियनचा करतो मी एकाच ओळीमध्ये. काय त्यांचं मत बाबासाहेब आंबेडकर? त्याचं म्हणणं असं आहे की हिज कॅपेबिलिटीज वर सो हाय दॅट ही अलोन कॅन रन द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. काय आपण बाबासाहेबांच्याबद्दल आहे काय हायर क्वालिफिकेशन. आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून कोण होती? S.K. पाटील, त्यावेळेचे रेल्वे मंत्री. त्यांनी अनेक लोकांचे अनेक बाबत निर्मित म्हटलो की आमच्या याच्यामध्ये एक उज्ज्वलच आहे, उज्ज्वल आहे, एक रत्न आहे, त्याच्यामध्ये मी जाते. परंतु एकंदरीतच आपल्याला असं पाहायला की बाबासाहेबांचे आर्थिक विचार हे धाडसी होते. आंबेडकरांचे विचार हे सखोल ज्ञानाने भरलेले होते. प्रचंड मोठा आत्मविश्वास होता. लोक सरळ मार्गाने जातात. बस आंबेडकरांनी असं पोस्टल प्रवास केला असा असेल म्हणजे जो जिगरीचा प्रवास होता तो केला. आयुष्यात त्रास जो झाला त्याचा उल्लेख तरी केलाच नाही. ते पुढे त्याला काय झालं, इतर ठिकाणी काय झालं, शाळेमध्ये किती त्रास झाला, कॉलेजमध्ये किती त्रास झाला, चौदा तळ्याचा सत्कार करताना सत्याग्रह करताना किती अडचणी आल्या, ह्या सगळ्या आपल्याला त्याचा तो उल्लेख केलाच नाही कारण विषयांतर झाला असतो. परंतु एकंदरीत त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड मोठं आहे. आणि ते फाउंडर कमिटीच्याबद्दल तुम्ही सांगितलं आपल्याला, पीपल रिगार्ड फाउंडर रिपोर्ट क्लासिकल फॉर इट्स विजडम, आय रिगार्ड इट क्लासिकल फॉर इट्स नॉनसेन्स. असं त्या फाउंडर कमिटी अस्तित्वात असताना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. आणि ती गोऱ्या लोकांची कमिटी बाबासाहेब ते स्टेटमेंट गोऱ्या लोकांच्या देशामध्ये करतात. त्यावेळेला आपण भारतीय लोक जे होते ते त्यांचे गुलाम होतो. तरी देखील ते बाबासाहेब आंबेडकरच हे करू शकतात, इतर कोणी करू शकत, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते आपल्याला याचीही माहिती आहे की ॲडिशनल क्लासमध्ये जेव्हा त्यांना लहान भाषण द्यायचं होतं, मी सरळ सांगितलं की मी माझ्या भाषणातला कॉमा किंवा मात्रा काहीही चेंज करणार नाही, काय करायचं ते करा. आणि ते बरोबर भाषण केलं नाही बाबासाहेबांनी. ते म्हणजे हे फार लहान होईल. संतरामांना सांगितलं ते म्हणजे की नथिंग, आय विल नॉट चेंज एनी कंटेंट ऑफ एनी वर्डिंग इन माय स्पीच. आणि मग ते आपल्या सगळ्यांना 1936ला ते ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या नावाने जे प्रसिद्ध झालं. या सगळ्या गोष्टी आहेत. तर आजच्या युगाचं त्याचं जे महत्त्व बाबासाहेब आंबेडकरांचं ते अगदीच थोडक्यात सांगतो. तर आज आपण पाहतो की प्रॉब्लेम्स आहेत, तेव्हाही होते, पण एक 3-4 प्रॉब्लेम जे आज आपल्याला भेडसावतात. आणि मग तिथे आम्हाला आठवण येतं अगदी प्रकर्षानं, वी रिमेंबर आंबेडकरनॉमिक्स, वी रिमेंबर इकॉनॉमिक्स ऑफ आंबेडकर. कोणत्या एक 3-4 मुद्दे आहेत आज जे जास्तच महत्त्वाचे मला वाटतात. 4च मुद्दे घेतो आणि नंतर सांगतो. पण त्या महागाईबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी सरळ सांगितलं होतं. त्यांनी ती जर्मनीची महागाई बघितली होती. अत्यंत तीव्र अशी होती, त्याला आपण हायपर इन्फ्लेशन म्हणतो. आणि आज आपण पाहतो की आजही जगभरात महाराष्ट्र सुद्धा त्याला, भारत सुद्धा त्याला काही मोठी एक्सेप्शन नाही.
prices are running higher and higher, higher and higher. The physics Newton म्हणतो की an entity which is thrown up is attracted toward the surface of Earth. This is not relevant to in economics. न्यूटननी म्हटलं, पण आज जर तुम्ही असं म्हटलं की महागाई आहे ही कधीतरी केव्हा तरी खाली येईल. बघा तुम्ही आमच्या महिला इथे बसलेल्या आहेत, आमच्या भगिनी इथे बसलेल्या आहेत की जेव्हा त्या किचनमध्ये जाऊन काम करतात हा कर्व जो आहे महागाईचा इज अ सिक्युलर कर्व गोइंग अपवर्ड अपवर्ड अपवर्ड. आणि ही देशातली स्थिती आहे, ही जगातली स्थिती आहे. ही उदाहरण देताना विद्यार्थ्यांना माझ्या इंग्लिश विद्यार्थी एक उदाहरण देत असतो मी, थोडंसं वेगळं आहे की आपण मी ब्रशवरती आपण ते टूथपेस्टमधून आपण टूथपेस्ट बाहेर काढतो. ती बाहेर काढल्यानंतर कोलगेट असेल काय असेल त्याच्यामध्ये काही अशी सिस्टीम आहे का की तुम्ही कोलगेटमधून टॅम्पॅकमधून पेस्ट काढता एवढीशी आणि नंतर ती टूथपेस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची काहीतरी कुठेतरी व्यवस्था आहे का? कुठेच नाही. तसं महागायचं आहे. पण द प्राइसेस आर रिलीज, पण द प्राइसेस गो अप अँड अप. देयर इज नो प्रोविजन दे कॅन कम डाऊन अँड डाऊन अँड डाऊन. ते न्यूटनचा लॉ इथे इक्वेशनला लागला. तर ही जगभरची महागाई आहे त्याचे काही फिगर्स पण माझ्याकडे आहेत. हे लेटेस्ट आहेत, 5-6 दिवसापूर्वीचे आहेत की महागाई कोणत्या देशात किती आहे आणि कशी आहे. ही काही देशांची 10-12 देशांची नावं आहे आणि हा डेटा मी 13 मार्चला घेतलेला आहे, म्हणजे फक्त एक आठवड्यापूर्वीचा. त्याच्यामध्ये भारत, अमेरिका, चायना आणि जपान, जर्मनी या सगळ्या देशांमध्ये महागाई आहेच आहे. भारतामध्ये सुद्धा जो फिगर द्यायचा 5.9 हा त्यांनी CPI मीन्स रिटेल प्राइस इन्फ्लेशन, रिटेल प्राइस, होलसेल प्राइस नाही. तर ही सुद्धा एक कंपॅरेटिव्ह बाब आहे की जगातील सर्वच राष्ट्रांमध्ये महागाई आहे. आणि फूड इन्फ्लेशन इज मोस्ट व्हॅल्युएबल. जगामध्ये जास्तीत जास्त होरपळणाऱ्या 2 गोष्टी आहेत इन्फ्लेशनला टच करणाऱ्या. एक आहे फूड इन्फ्लेशन, दुसरं काय असेल ऑइल इन्फ्लेशन. ऑइल प्राइसेस आर गोइंग अप. ह्या दोघांचंही मुवमेंट या फार फास्ट होत आहे आणि त्याच्यामुळेच प्रॉब्लेम जास्त आहे. आणि ह्या पेट्रोल प्राइसेस वगैरे त्याच्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की पेट्रोलवरचे जे काही कर आहेत ते कर अत्यंत हाय लेवलचे असल्यामुळे त्यांचे प्राइसेस वाढतात. हे लक्षात आहे. एक्साईज ड्युटी प्रचंड मोठी असल्यामुळे ती जर कमी केली तर पेट्रोलचे प्राइसेस कमी होऊ शकतात. पेट्रोलच्या प्राइसेस कमी झाल्या की बाकीच्या प्राइसेस कमी होऊ शकतात. पेट्रोल प्राइसेस आर दी प्राईम प्राइसेस विच गव्हर्न अदर प्राइसेस. त्या दृष्टिकोनावर त्याच्यावर गडबड आला पाहिजे. तर हा अनेक देशांचा हा डेटा आहे, त्याच्यामध्ये आता मी जात नाही. पण आणखी एक 2च मुद्दे आहे की आंबेडकरांनी टॅक्सेशन बद्दल काय म्हटलं होतं आणि याचा उल्लेख त्यांच्या PhD ग्रंथामध्ये आहे जो रिव्होल्यूशन ग्रंथ. त्याच्यामध्ये त्या काळामध्ये बघितली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस होते या देशातील. ॲग्रिकल्चर टॅक्सेस आहे 60%. आज ॲग्रिकल्चरल टॅक्सेस नाही या देशामध्ये. लक्षात घ्या. ॲग्रिकल्चर इज अब्सोल्युटली टॅक्स फ्री. त्यावेळेला ॲग्रिकल्चरवर 50 to 60% टॅक्स होता. हे बाबासाहेबांनी त्यावेळेला बोलले आणि सांगितलं की हा टॅक्स जो आहे हा जुलमी टॅक्स आहे. एक फार मजेशीर त्यांनी एक उदाहरण दिलं. बाबासाहेब सुद्धा एक कशी उदाहरण कशी भाषा वापरायची. प्रॉब्लेम रुपी भाषा सोपी नाही. मी 3-4 10 वाचलं तेव्हा थोडं लक्षात आलं. हे आय स्टुडंट ऑफ मिलिटरी कॉलेज देर आय डेट बुक. ते बाबासाहेबांचीच तिथे ती ग्रंथ संपदा होती तेव्हा मी वाचलं. इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड मेनी टाइम्स. ती लँग्वेज बाबासाहेबांची डिफिकल्ट आहे. पण टॅक्सेशन बद्दल म्हटलं त्यांनी की ॲग्रिकल्चर इज हेवीली टॅक्स 60%. आणि त्यावेळेला ते वर्डिंग बाबासाहेबांनी वापरलं ते बघा काय किती मजेशीर आहे. ते म्हणाले की हे बघा एक व्यक्ती असते, एक व्यक्ती अशक्त व्यक्ती आहे. अशक्त व्यक्ती आहे खूप. आणि त्या अशक्त व्यक्तीच्या एका हातातील रक्त तुम्ही काढून घेत आहात. अत्यंत वीक आहे. त्याच्यावर जुळवा तुम्ही सोडलेले आहेत. त्या जुळवाचे रक्त शोषून घेतात. त्या जुळवा इथे जोडले तिथे जोडले ते रक्त शोषून घेत आहेत. तसा प्रकार ब्रिटिशांनी भारतीय कास्तकारांवर केलेला आहे. हे बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे. अगदी अंडरलाईन केलं. त्यांना त्यावेळेला ॲग्रिकल्चर इंडस्ट्री सुद्धा फार त्यावेळेला त्यांना व्हेरी मच कन्सर्न विथ ॲग्रिकल्चर.
कारण त्यावेळेला छोटे छोटे फार्मर्सच जास्त होते. पण त्यांची त्यांना व्हेरी मच कन्सर्न त्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की एवढा हाय टॅक्स असतो किंवा फॉर प्रोग्रेसिव्ह टॅक्सेस. उत्पन्न तसं वाढत तसं कर वाढवलं पाहिजे. अगदी सरळ साधं गणित आहे. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन अर्थशास्त्राच्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती की हायर टॅक्स बेस और हायर द इन्कम हायर द टॅक्स बेस, सरळ साधं. पण अनेकदा असं होते इन्क्लुडिंग इंडिया की कॉर्पोरेट टॅक्स रेट जो आहे मागच्या वर्षी काय होतं ते काही 34% होतो, 34 सोडून 22% आणला. दिस नॉट द फिटनेस ऑफ progressive tax, that is the tax on companies, should be increased but it was reduced. This is not within the framework of ideal development company. जिथे गरीब लोक आहेत त्या गरीब लोकांना त्याची झळ पोचू नये असं बाबासाहेबांचं कन्सर्न थ्रूआउट होतं अगदी एंडपर्यंत. आणि म्हणून त्यांनी त्या या ॲग्रिकल्चर टॅक्सला अगदी कडाने विरोध केला होता. आणि त्यावेळेचे टॅक्सेस कलेक्ट करायचे, खर्च भरमसाठ व्हायचा, डिफेन्सवरचा खर्च. He had given the data that 60% to 65% of the resources were spent only on defense, and around 15 to 16% was on the interest on loan. लोन सुद्धा खूप होतं. त्या लोनमुळे देशाचे कॉर्पोरेट बोलण्यासाठी काही डेटा दिला बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये की जेव्हा ते 1792 पासून त्यांचं काही लिखाणाचं आहे त्याच्यामध्ये 70 लाख पाऊंड एवढंच त्यावेळेला लोन होतं. पण तेच लोन जेव्हा क्वीनचं राज्य आलं 1858ला 607 लॅक्स. एवढी प्रचंड वाढ त्यावेळेला झाली. आज चित्र वेगळं नाही. त्यावेळेला जेव्हा त्यांनी ते बघितलं की हे बिकॉज ऑफ हेवी टॅक्सेस, because of sterile expenditure on defense, on loan, sterile expenditure on the finances of British high officials. त्यावेळेला प्रिव्ही पर्सेस होते की जे राजघराण्याचे लोक आहेत त्यांना देणग्या देत राहायच्या. एका भारतीयाचा पगार किती होता त्यावेळेला? समजा आपण जर कंपॅरिझन केली की 3 भारतीयांचा पगार वॉज इक्वल टू 1 ब्रिटिशर्स सॅलरी. इतकी प्रचंड तफावत होती. त्यामुळे देशाची एकंदरीत दूर जी झाली ती याच्यामध्ये झाली. त्या दूरच्या संदर्भामध्ये ह्याचं द थिअरी ऑफ ड्रेन त्याच्यामध्ये दादाभाई नौरोजी आहेत, बाबासाहेबांनी पण दिलेली की ब्रिटिशांनी ज्या देशाचं ते दुर्धान केली वेळ इकडून तिकडे ट्रान्सफर केली. आणि आज जेव्हा आपण डेटचा विचार करतो, डेट म्हणजे लोन, गव्हर्नमेंट लोन किती प्रचंड. हा डेटा दिला पण हा फार जुना, हा बाबासाहेबांनी दिलेला डेटा आहे की 70 लाख पाऊंड एवढं जेव्हा कर्ज भारतावर होतं ब्रिटिशांचं राज्य असताना 1792ला ते वाढून 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 607 लाखांपर्यंत पोहोचलं विदिन अ पिरियड ऑफ अराउंड 70 years or so, up to 1870. आज स्थिती वेगळी नाही आहे. लुक इन टू द इश्यू ऑफ 2024-23. आज जर तुम्ही डेटा बघितला, डेटा फ्रॉम रिलायबल सोर्सेस, इंटरनॅशनल डेटा, तर तुम्हाला पाहायला मिळेल की काही देशांमध्ये हा रेट इतका प्रचंड वाढलेला आहे. विथ द एक्झाम्पल ऑफ जपान विच वॉज टोटली डिमॉलिश इन द सेकंड वर्ल्ड वॉर. त्यावेळेला आज 264% GDP जर तुमची 100 आहे, GDP म्हणजे नॅशनल इन्कम, जर तुमच्या देशाचं राष्ट्रीय इन्कम 100 आहे तर तुमच्यावर 264 एवढा तुमचं हे आहे डेट आहे. डेट म्हणजे तुमच्यावर लोन एवढं आहे. म्हणजे हा रेशो त्यांनी सांगितलं 264%, 241% वेनेझुएला, सुदानमध्ये 186 आहे, ग्रीसमध्ये 173 आहे, अमेरिका सारख्या देशात 129, भारतामध्ये सुद्धा तो एवढा कमी नाही, पण तो जवळजवळ 99% आहे. अशा रीती 90%. अशा रीतीनं आज जगभरामध्ये पब्लिक डेट वाढलेलं आहे, कर्ज वाढलेलं आहे. या कर्जाची जाणीव त्यावेळेलाही बाबासाहेबांना होती. आज जगभरामध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. फॉरगेट इंडिया, त्यातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. बिकॉज सी देर आर ह्यूज अमाऊंट ऑफ पब्लिक डेट्स, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडे आहे. तर त्याचा फटका तुम्हाला बसणार नाही, तुमच्या नंतरच्या मुलाबाळांना, नातवंडांना. The present generation will escape from the posterity will suffer and they will be hard hit. हा विचार बाबासाहेबांना त्यावेळेलाही होता. सोशल सेक्टरमध्ये बाबासाहेबांचा कन्सेप्ट अत्यंत स्पष्ट होता.
सोशल सेक्टर्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतील, हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, स्किल असेल, या गोष्टीवर बाबासाहेबांचं म्हणून की त्याच्यावर खर्च करा ना जास्त, कारण गरिबांना बेस कुठे करावं लागते, एज्युकेशन असलं बेस कुठे करावं लागतं की जिथे हेल्थ प्रॉब्लेम जास्त आहे, जिथे स्किल्स नाही आहेत. आणि ते बाबासाहेबांनी बघितलं की त्यांनी जो पिरियड घेतला होता स्टडीचा साधारणपणे जो 80-90 वर्षाचा, त्याचं काही बजेट त्यांनी अवलंबून, काही बजेट नाही अवलंबून, त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की देर वॉज नो मेन्शन ऑफ एनी प्रोव्हिजन फॉर हेल्थ एक्सपेंडिचर, नो मेन्शन अबाउट एज्युकेशन एक्सपेंडिचर, नो मेन्शन अबाउट स्किल्स. त्याच्यामध्ये मेन्शन वेगळ्या गोष्टींचं होतं, डिफेन्सवर किती खर्च करायचा, लोनवर किती करायचा, ते प्रिव्ही पर्सेसवर म्हणजे त्यांना राजघराण्याच्या लोकांना भेटी म्हणून त्याच्यावर प्रचंड मोठा घट मी सांगितलं साधारणपणे 80% होता याच्यावर डिफेन्स आणि लोन्सवर. तर आजही सिच्युएशन वाईटच आहे. आजही हेल्थ आणि एज्युकेशनचा जो खर्च आहे तो अत्यंत कमी आहे, नगण्य आहे. इट्स नॉट एक्सिडिंग 1 or 2 or 3%, 3% आताच आहे. इट मे बी एज्युकेशन, इट मे बी हेल्थ, व्हॉटेवर. अमेरिकेमध्ये तो एक्सपेंडिचर 8% आहे, भारतामध्ये 1%, 2%. हे चित्र नाही बदललं पाहिजे. आणि जिथे बाबासाहेबांच्या विचाराची आपल्याला आठवण येते की कसं चाललेलं आहे जगामध्ये. मी तुम्हाला 3 दिवसापूर्वीचा डेटा देतो. I was reading Business Standard, which is most important paper, Economic Times पण आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असा डेटा दिलेला आहे की देशामध्ये मानवी विकास निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा डेटा 17 मार्च 2024ला आला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ह्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा असावा, 193 देशांपैकी 134वा भारताचा नंबर आहे. ही गोष्ट देशासाठी निश्चितच योग्य नाही. आणि आपल्या देशामध्ये हेल्थवरचा एक्सपेंडिचर जो 1 or 3% आहे, 1% to 3% हेल्थवरचा, 1 to 3% एज्युकेशनवरचा, हे चित्रण बदललं पाहिजे. तर आपला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स राहतो. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मानवी विकास निर्देशांक मराठीमध्ये म्हणतो, तो डबघायला आहे. ह्युमन नाही, ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स. आज आम्ही फक्त भारताचं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे हे बोलून चालणार नाही. राष्ट्रीय उत्पन्न वाढलंच पाहिजे. 8.4% मागच्या एक महिन्यापूर्वीचा डेटा तो वेगवेगळ्या याच्यात असतो, तो वाढला पाहिजे निश्चितच. If you know the size of aid is enhanced, then it can be adequately and properly distributed. हे म्हणणं बरोबर आहे. पण त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घेतलं पाहिजे की नुसती ग्रोथ असून चालत नाही. नुसती आपल्या देशामध्ये एक आर्थिक विकास किंवा आर्थिक वाढ झाली एवढं चालणार नाही. आपल्यामध्ये त्याचं योग्य डिस्ट्रीब्युशनही झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. नाही तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जर एवढा खालच्या लेवलला आलेला आहे तर ते देशासाठी निश्चितच चांगलं नाही. त्याच्यावरती एक असा उपाय आहे की यू मोर अँड मोर एम्फेसिस टू हेल्थ, मोर एम्फेसिस टू एज्युकेशन. एज्युकेशन हे सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे, हे जगाने मान्य केलेलं आहे. आणि बाबासाहेबांनीच म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. आणि शिक्षणावरच भर बाबासाहेबांनी दिला. शिक्षणच बाबासाहेबांनी सर्वस्व मानलं आणि जगातील एक सर्वोत्तम विद्वान संशोधक म्हणून त्यांचं नाव, म्हणून एज्युकेशनवर भर दिला गेला पाहिजे. ही बाब महत्वाची आहे, आजच्या घडीलाही महत्वाची आहे, पुढेही महत्वाची राहील. आज आपण पाहतो की झेडपीच्या शाळा बंद होत आहे. आज आपण पाहतो की शिक्षकही नाही. आज आपण पाहतो की गैरनेच किती आहे. ह्या गोष्टी बदलल्या पाहिजे. ते सुरुवात कुठे झाली पाहिजे. मला एका गोष्टीचा आनंद आहे, मी जेव्हा आपल्या प्राचार्य सरांशी बोलत होतो 1 तासापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं की सिच्युएशन जर समजा व्यवस्थित पावलं उचलली गेली तर कशी चांगल्या प्रकारे आपण ती बदलू शकतो. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांनी या कॉलेजचा लक्ष बदलला आणि A grade पर्यंत हे कॉलेज आलं. याची बऱ्याच गोष्टी आपल्या सगळ्यांना अभिमानास्पद आहे आणि त्याचं सगळं प्राचार्य सर्वांना मला सांगायचं हे आहे की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. बाबासाहेबांचं एक शेवटचं जे मॉडेल आहे, एक 3-4 मिनिटात सांगतो, तेही माझ्या मते महत्त्वाचं आहे की
अर्थशास्त्राचे विद्यार्थी बऱ्याच प्रकारचे मॉडेल शिकतात. आम्ही शिकलो, पोरकर होते आम्हाला वेगळा शिकवायला. इकडे ब्रह्मानंद वकील वगैरे हे फार मोठी नावं होती. PhD करत असताना त्यांनी चर्चा करू शकतो. मी ब्रह्मानंद फार मोठी व्यक्ती नको, पण विकासाचे वेगवेगळे मॉडेल जगातील देशाने दिलेले आहे. तर ब्रह्मानंद वकीलने सांगितलं होतं की याच्यामध्ये वस्तूच्या रूपामध्ये त्यांना देणगी दिली पाहिजे. तर त्याला वेजगुड मॉडेल म्हणतो आम्ही अर्थशास्त्रात. वेजगुड मॉडेल की ज्याच्या माध्यमातून लोकांना त्या साखर, गहू, तांदूळ, तुला याच्या माध्यमातून पेमेंट केलं जाईल. एक वेगळीच संकल्पना त्याने ती जागतिकही झाली. ते एक मॉडेल वेगळं होतं. नंतर त्याच्याबरोबर दुसरं आणखी एक महालनोबिस नावाचं अर्थशास्त्र, त्याने जे वेगळं मॉडेल म्हणलं. बाबासाहेबांनी मांडलेलं जे मॉडेल होतं ते बघा किती वेगळं होतं. आणि त्या काळामध्ये त्या मॉडेलचे 3 भाग एकत्र करून मी एक क्लब करून आपल्याला सांगतो. कारण त्या तिन्हीचा वेगळा विचार जर केला तर तिप्पट वेळ जाईल. म्हणून मी ते कंबाईन दिसली, अमलगमेंट दिसली असते. वन इज रिलेटेड टू ॲग्रिकल्चर, सेकंड वन इज रिलेटेड टू इंडस्ट्री, अँड थर्ड वन इज रिलेटेड टू सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरवर फारसं महत्त्वाचं नव्हतं. पण ॲग्रिकल्चर डॉक्टर सिडनॅप कॉलेजमध्ये जेव्हा होते तेव्हा त्याच वेळेला ते स्मॉल होल्डिंग जो होता तो छोटा आर्टिकल बाबासाहेबांनी लिहिला. ही वॉज आय थिंक ऑलमोस्ट प्रोफेसर दॅट टाइम. कारण सिडनॅपला जे आले ते 10 नोव्हेंबर 1918 आले. आणि त्याच दरम्यान हे स्मॉल होल्डिंगचा छोटासा आर्टिकल आहे तो पब्लिक झाला. त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपमेंटचं मॉडेल मांडलेलं आहे की ॲग्रिकल्चर ही महत्त्वाची इंडस्ट्री आहे. ॲग्रिकल्चर ह्या भारतीयांचा कणा आहे. मग या ॲग्रिकल्चरला जर डेव्हलप करायचं झालं तर तुम्हाला नुसतं ते हे करून चालणार नाही. बरोबर ॲग्रिकल्चरला फायनान्शियल सपोर्ट दिले जाते अँड गव्हर्नमेंट शुड परफॉर्म. ॲग्रिकल्चरचं नॅशनल झालं पाहिजे हाही मुद्दा बाबासाहेबांनी त्यावेळेला मांडला. हे ॲग्रिकल्चरबद्दल झालं. त्याबरोबर त्यांनी सांगितलं की ॲग्रिकल्चरमधला जे सरप्लस लेबर आहे तो जर इंडस्ट्रीमध्ये टाकला तर ॲग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, इंडस्ट्रीमध्ये डेव्हलपमेंट होईल. म्हणून त्यांनी ते सुपरफिशियल अनएम्प्लॉयमेंट हे नवीन कल्पना तयार केली. ती पण उचलली गेली. आणि त्यातून मग त्यांचं जे याचं मॉडेल होतं कसलं राज्य समाजवाद जगभर घालणं. त्याच्यामध्ये त्यांनी सरळ असं म्हटलं होतं की या देशामध्ये आम्हाला एक्स्ट्रीम कम्युनिझमही नको आणि कॅपिटलिझमला त्याचा विरोध करून जगभर माहिती आहे. त्यांचं मनपाचं भाषण तेच म्हटलं होतं त्यांच्यामध्ये. या देशाचे शत्रू कोणते असतील तर कम्युनिझम आणि कॅपिटलिझम सरळ मानलेलं होतं. तर बाबासाहेबांच्या मते ह्या विकासाच्या मॉडेलमध्ये विकास जर करायचा झाला तर ॲग्रिकल्चर इंडस्ट्री हे तर राहीलच, परंतु त्याचबरोबर इकडचा सरप्लस लेबर तिकडे टाकल्यामुळे इंडस्ट्रीची पण डेव्हलपमेंट होईल, ॲग्रिकल्चरची पण डेव्हलपमेंट होईल. आणि हे राज्य समाजवाद किंवा ज्याला आपण स्टेट सोशलिझम म्हणतो त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की देशातील महत्त्वाचे जे उद्योग आहे, डिफेन्स असेल, रेल्वे असेल, हे महत्त्वाचे आहे. हे पब्लिक सेक्टरमध्येच नाही. पण त्याचबरोबर जर देशाचा विकास घडवून आणायचा असेल तर आपल्याला या खाजगी क्षेत्राला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून या दोघांनाही महत्त्व दिलं गेलं पाहिजे. त्यातून त्यांचं ते स्टेट सोशलिझमचं मॉडेल, त्यातूनच 1948ला मिक्स इकॉनॉमीचं इमर्जन झालं. आणि त्याच्या 1 वर्ष अगोदर स्टेट्स अँड मायनॉरिटीजचं प्रोग्रेशन. हे बरं लिंकेज बघा की बाबासाहेबांचं स्टेट्स अँड मायनॉरिटी बदलेली आहे स्टेट सोशलिझमची, ती इंडस्ट्रियल पॉलिसी रेव्होल्युशन 1940 1 वर्षानंतरच ते गव्हर्नमेंटने अडॉप्ट केलं, नेहरूने ठरवलं. आणि त्याच्यामध्ये मिक्स इकॉनॉमी पहिल्यांदा भारतामध्ये आली. त्याची जाळं बाबासाहेबांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटी. म्हणजे कुठेतरी बाबासाहेबांच्या विचाराची दखल घेतली गेली आहे. आजही तशीच आवश्यकता आहे. केंद्र राज्य याचे संबंध बरेचसे त्यावेळेला बिघडलेले होते. कारण इम्पिरियल सिस्टीम आली, राज्याचे आर्थिक अधिकार काढले गेले. ते काढल्या गेल्यामुळे मग काय झालं की त्यांना फंड्स मिळत नव्हते. मग अनेक ठिकाणी फिस्कल डेफिसिट वगैरे आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते संबंध टाकले गेल्यामुळे
जास्त डेफिसिट आणि जास्त डेफिसिट जास्तीत जास्त पब्लिक डेट किंवा जास्तीत जास्त लोन हा प्रकार वाढत वाढत गेला. बाबासाहेबांनी सांगितलं की स्टेट्स आणि स्टेट्स आणि सेंट्रल यांच्यामध्ये एक एक कुठेतरी खेळीमेळीचं वातावरण असलं आणि त्यामुळे त्यांनी त्या 3 गोष्टी सांगितल्या की बजेट बाय असाइनमेंट, बजेट बाय असाइन्ड रिव्हेन्यू, बजेट बाय शेअर्ड रिव्हेन्यू, 3 संकल्पना बाबासाहेबांच्या पाठीत. त्याच्या माध्यमातून आपल्याला स्टेट आणि सेंट्रलमध्ये कशा रीतीने फंड्स डिस्ट्रीब्युशन केलं जावं, कोणते टॅक्सेस सेंट्रलकडे असावे, कोणते स्टेट्सकडे असावे आणि कोणते जे काही टॅक्सेस आहेत त्या दोघांमध्ये शेअर केले जावे याचे प्रिन्सिपल्स त्या इव्होल्युशन ऑफ फायनान्शियल फायनान्समध्ये बाहेर निघले जातात. तो अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे. त्याचं ते 100 वर्षाच्या त्या निमित्तानं आम्ही कोलंबियामध्ये गेलो होतो. त्याच्यावरच ते पुस्तक मी लिहिलेलं आहे. त्याचे 2च कॉपी माझ्याकडे आहे. त्या 2 पाहुण्यांना दिली आपल्याकडे. पण हा मुद्दा महत्वाचा याच्यासाठी आहे की हे संबंध ताणत गेल्यामुळे राज्य किंवा त्यावेळेचे प्रांत म्हणू आपण त्यांना प्रोव्हिन्शियल प्रांत यांच्यामध्ये आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ताणाताणी बरीच झाली होती. आणि त्याच्यावरती तोडगा काय तर हे 3 सिस्टीम बाबासाहेबांनी सांगितली. एक त्याच्यानंतर बघा इमिडिएट डेव्हलपमेंट जी झालेली आहे ती अशी झालेली आहे की 1950 मध्ये एक मोठा बदल झाला. बदल हा झाला की देशाची राज्यघटना आली, 26 जानेवारीपासून तिची अंमलबजावणी झाली आणि त्याच्या कलम क्रमांक 280 प्रमाणे या देशामध्ये स्टेट फायनान्स हे आपण काय म्हणू की फायनान्स कमिशनची स्थापना झाली. फायनान्स कमिशन्स आर्टिकल 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन ते बाबासाहेब आंबेडकरांच्या इव्होल्युशन फायनान्सची फलश्रुती आहे असं मानतो. आम्ही अर्थशास्त्राचे प्रोफेसर, अर्थशास्त्राचे विद्यार्थी हे शिकतो. पण त्याची पाळंमुळं कुठेतरी बाबासाहेबांच्या PhDच्या ग्रंथामध्ये इव्होल्युशन फायनान्समध्ये आहे हे आपण विसरतो. आज या देशामध्ये आजपर्यंत 16 अशा कमिशन्स नेमले गेले. एक कमिशन तर आता 1 महिन्यापूर्वी नेमली गेली, 16वी कमिशन. आणि ती कमिशन असं ठरवते, ती कमिशन आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये अरविंद भांगारी हा एक अर्थतज्ञ आहे, कोलंबिया